थांबा थांबा, खानदेशी हळद तुम्ही कधी बघितली आहे का? नसेल बघितली तर हा व्हिडिओ नक्की बघा. हॅलो नमस्कार, मी भावना. वेलकम बॅक टू अनदर डेली मिनी व्लॉग. तर आम्ही आलो आहे पारोळ्याला माझ्या मावस भावाच्या आणि मामाच्या मुलीच्या लग्नाला. तुम्ही म्हणाल नवरदेव आणि नवरी सोबत कसं काय? आमच्याकडे उचलून नवरी म्हणून पद्धत आहे. म्हणजे काय, नवरदेवाकडे लग्न असतं तर हळदीच्या दिवशी नवरी आणि तिच्या कलवऱ्यांना हळदीच्या दिवशीच आणलं जातं सासरी. तर इथे नवरदेवला हळद आधी लावली, मग नवरीला त्याची उष्टी हळद लावली, मग चालू झाला ओवाळणीचा कार्यक्रम. मालेगावला जसं अख्खं गाव हळद लावतं तसं इथे अख्खं गाव ओवाळणी टाकतं. खानदेश साईडला मालेगावसारखं वरमॅन असतात म्हणून सर्व इथे पटकन आणि निवांत आटोपलं जातं. ओवाळणी टाकून झाल्यावर आम्ही सर्वांनी भरपूर फोटोज काढले. हा माझा सख्ख्या मावशीचा मुलगा आहे आणि ही सख्ख्या मामाची मुलगी आहे. यांनी ठरवलं होतं की लव्ह मॅरेज करायचं, पण आमच्या घरच्यांनी अरेंज मॅरेज करून दिलं. तरीही त्यांचं म्हणणं होतं तुम्ही कितीही अरेंज करायचा प्रयत्न करा, पण हे लव्ह मॅरेजच आहे. या सगळ्यात मला अजिबात विसरून चालणार नाही की मी आता एक मम्मा आहे आणि माझ्यावर आता एवढीशी जीवाची जबाबदारी आहे. तिचं खाऊ पिऊ झोप सगळं बघून मला एन्जॉय करावं लागतं. असो, आधी तिचा पोटोबा केला आणि मग मी माझा. जेवणात मस्त पाटोडीचं बट्ट होतं. बाकी नाचायची धूम उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय खानदेश.